उज्ज्वला बैसाने येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत। आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट। आज की सर्वात महत्त्वाची बातमी, राज्याचा अर्थसंकल्प जाहीर झालेला आहे। महिला, शेतकरी आणि युवकांसाठी या अर्थसंकल्पात घोषणा करण्यात आलेल्या आहेत। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घोषणांचा अक्षरशः पाऊस पडला आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, वारीच्या प्रतिदिंडीस 20,000 रुपयांचा निधी, शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 5,000 रुपयांचं सहाय्य, वीज बिल माफ, मुलींना शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क माफ, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा, शुभमंगल योजनेचा निधी वाढवला, राज्यातील महिलांसाठी 10,000 पिंक रिक्षा देणार, शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी प्रति लिटर 5 रुपयांचे अनुदान 1 जुलैपासून देण्यात येणार आहे, नवीन शासकीय महाविद्यालय स्थापन होणार आहेत, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा लाभ सर्वांना भेटणार आहे। सरकारने या वर्षापासून प्रतिदिंडी 20,000 रुपये निधी देण्याचा निर्णय घेतला आहे। निर्मल वारीसाठी 36,71,00,000 रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे। मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून देहू, आळंदी ते पंढरपूर या दोन्ही मुख्य पालखी मार्गावरील सर्व वारकऱ्यांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे। आवश्यकतेनुसार मोफत औषधोपचार देखील केले जाणार आहेत। कीर्तनकार, वारकरी, भजनी मंडळ यांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तसेच पालखी मार्गाचे व्यवस्थापन करण्यासाठी मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। लोकसभेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीला बहुमत प्राप्त झाले आहे। केंद्रात माननीय श्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापन झाले आहे। माननीय पंतप्रधानांचे देखील मी त्यासाठी आपल्या सर्वांच्या तर्फे मनपूर्वक अभिनंदन करतो। महाराष्ट्राला सहकार्य करण्याबाबत केंद्र शासनाने नेहमीच सकारात्मक भूमिका घेतली आहे। येस मराठीसाठी ब्युरो न्यूज। अशा प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा येस मराठी न्यूज।